Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 9 on the chapter circle. As you know, this is part of the video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet done and take advantage of these lectures. So in previous lectures we have studied tangent theorem about circle, its converse, and now we are in a position to study some further things. So we are now interested in what is meant by circles touch each other. See, this is the issue that now we will discuss in minute details, and it is circles touching each other. Circles touching each other. Now when you say this, you know that circles touch each other in two ways. One is they touch each other externally, आणि दुसरा मार्ग काय असू शकतो, सर्कल्स टच इच अदर इंटरनली. ओके, मग आता जर आपण फिगर काढायच्या म्हटल्या तर अगदी सोपं आहे. हे बघा, आता हे एक सर्कल आहे अँड सपोज यू हॅव अनदर सर्कल अँड यू वॉन्ट टू टच दॅट सर्कल एक्सटर्नली, सो इट शुड बी समथिंग लाईक दिस. Correct? So now they touch each other externally. This may not look like a circle, so okay, but we assume that this is a circle. Say this is circle C1 and this is circle C2. They touch each other externally. आणि internal touching म्हणजे कसं होणार बघा, की if you have this circle, okay, now inside this circle there can be the another circle which will touch that circle internally. So suppose it is something like this. Now these circles touch each other internally. So this is suppose circle C1 and this is circle C2. What we can say here in this figure here, circles C1 and C2 touch each other externally. Touch each other externally, and here C1, C2 touch each other internally. दिस इज नोन टू यू. आपण हे थोडंसं डिस्कस केलेलं आहे या चॅप्टरमध्येच आधी. मग आता इथे बघा काय होणार, की इथे समजा हे सेंटर आहे याचं, सर्कल C1चं सेंटर समजा आपण O घेतलं आणि सर्कल C2चं O डॅश घेतलं. तसंच इथे घेतलं आपण. हे समजा सर्कल C1चं सेंटर आहे O आणि हे C2चं सेंटर आहे O डॅश. तर आपण असं बघितलं होतं की ज्यावेळी सर्कल्स एक्सटर्नली टच करतात त्यावेळी त्या डिस्टन्स बिटवीन O अँड O डॅश, बघा हे आता कसं होणार, इथे ही रॅडियस आहे समजा, हे असं मी जॉईन केलं तर ही त्याची रॅडियस झाली R1 समजा आणि ही ह्याची R2. तसंच इथे काय होईल, ही R1 असेल मोठ्या सर्कलची रॅडियस आणि ही छोट्या सर्कलची रॅडियस इथून इथपर्यंत, या पॉईंटपासून इथपर्यंत, दॅट इज से R2. मग इथे काय होणार, हेतलं अंतर हे R1 मायनस R2 होणार. पण या दोन सेंटर्समधलं अंतर कुठलं आहे बघा, हे एवढं डिस्टन्स. पण एवढं डिस्टन्स म्हणजेच काय, ही जी संपूर्ण त्रिज्या आहे R1 आणि ही जी आहे R2 त्यांचं सबट्रॅक्शन. बघा हे R1 मोठं, हे R2. मग ही मधले हे जे अंतर आहे O आणि O डॅश मधलं ते काय आहे, R1 मायनस R2. त्यामुळे इथे आपण काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन O अँड O डॅश इज R1 प्लस R2. आणि डिस्टन्स बिटवीन या सर्कलमध्ये वेनेवर दे आर टचिंग इंटरनली, then in that case distance between O and O dash is what? It is bigger circle radius R1 suppose minus smaller circle radius R2. मोठ्या सर्कलची त्रिज्या वजा छोट्या सर्कलची त्रिज्या. हे आतलं छोटं सर्कल आहे, हे मोठं सर्कल आहे.
त्यामुळे याच्यामध्ये जर दोन सेंटर्समधलं अंतर मला काढायचं असेल तर ते व्हॉट यू डू इज सबट्रॅक्ट रॅडियस ऑफ द स्मॉलर सर्कल फ्रॉम द रॅडियस ऑफ द लार्जर सर्कल आणि इथे मात्र ते ॲड करावं लागेल. आणि दुसरं काय होईल बघा की समजा तुम्हाला विचारलं की बाबा ह्यांच्यात कॉमन टँजंट कोणती, कॉमन टँजंट जी दोन्ही सर्कलला टँजंट आहे आणि पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता या दोन सर्कल्स टच आता अशी पण एक कॉमन टँजंट मला काढता येईल, दॅट आय एम नॉट टॉकिंग अबाउट. ही दोन सर्कल्स एकमेकांना जिथे टच होतात, समजा हा पॉईंट आहे त्याला आपण पी म्हटलं तर इथून जाणारी टँजंट असं जर मला काढायचं असेल तर आय कॅन ड्रॉ ओनली वन टँजंट लाईक दिस. दिस इज द ओनली टँजंट which will pass through the point of contact of the two circles and it tangent to the circle, this line L. Same story here. If I want to draw a common tangent at the point of contact, जे point of contact ला जी मी tangent काढणार ती ही अशी असेल, व ती मोठ्या सर्कलला पण tangent आहे आणि छोट्या सर्कलला पण tangent आहे. हा त्यातला विषय आपणाला, आणि म्हणून आपण आता जे थिअरम्स करणार आहोत त्याच्यामध्ये या टँजंटबद्दल आपण भाष्य करणार आहोत. ती टँजंट कशी असेल, हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन सर्कल्सचा इथे पण आहे. हा समजा मी या पॉईंटला मी समजा इथे पी म्हटलं, पी म्हणजे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तसंच इथे हा पॉईंट पी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर C1 C2 यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, C1 C2 म्हणण्यापेक्षा सेंटर्स O आणि O डॅश यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्यालाही परपेंडिक्युलर असणार. कारण आपला टँजंट थिअरम काय सांगतो की O डॅश, आता हे छोटं सर्कल आहे समजा, त्याची रॅडियस काय आहे O डॅश टू पी, तिथे काढलेली ती टँजंट आहे. त्यामुळे O डॅश पी या टँजंटला परपेंडिक्युलर असणार. रॅडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. सेम स्टोरी हिअर. मग या संदर्भातला थिअरम आपल्याला करायचा आहे बघा, थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स असं त्याचं नाव आहे. पण सर्कल्स दोन प्रकारे एकमेकांना टच करतात. एक म्हणजे एक्सटर्नली दे टच, इंटरनली दे टच. Now what happens to the tangent at the point of contact in both these cases? That is what we have to study. So we will work on that theorem now. I will erase this. This is simple. बरं, आता theorem of touching circles काय आहे बघा. If two circles touch each other, their point of contact म्हणजे हा जो C आहे, right, lies on line joining their centers. बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो त्या दोन सेंटर्सना जोडणाऱ्या लाईनवर आहे पॉईंट. तसंच इथे ए आणि बी ही जी दोन सेंटर्स आहेत त्यांना जोडणारी जी लाईन असेल म्हणजे त्याच्यातून पास होणाऱ्या लाईनवर हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. कसला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट? जिथे सर्कल्स एकमेकांना टच होतात. आता इथे हे जे सर्कल आहे, समजा हे आता ए सेंटर असलेलं सर्कल आहे, हे बी सेंटर असलेलं सर्कल आहे. हे एकमेकांना कसं टच होत आहेत? एक्सटर्नली. आणि इथे सर्कल विथ सेंटर ए, सर्कल विथ सेंटर बी, दे आर टचिंग इच अदर इंटरनली. तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे. तर आपलं म्हणणं असं आहे, हा थिअरम तुम्हाला काय सांगतो आहे की हा जो सर्कल्स एकमेकांना टच होतात तो जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कशावर असतो? तर दोन्ही सेंटर्सना जोडणाऱ्या लाईनवर असतो. बघा, इफ टू सर्कल्स टच इच अदर, देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, बघा म्हणजे इथे आता ह्या सर्कल आणि हे सर्कल एकमेकांना टच करतात. सर्कल्स दोन प्रकारे टच करणार, एक्सटर्नली, इंटरनली. तर हे एक्सटर्नली टच करतायत, त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे. इथे इंटरनली टच करतायत, त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे. तुम्ही असं सिद्ध करणं अपेक्षित आहे, देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच तो सी या डायग्रामच्या बाबतीमध्ये लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे ए बीना जोडणारी जी लाईन आहे, इथे तुम्हाला बघा इथे का लाईन म्हटलं? त्या लाईन म्हणण्याचा हेतू असा आहे की सर्कल्स ज्यावेळी इंटरनली टच करतात त्यावेळी सेंटर्सला जोडणारी जी लाईन सेगमेंट आहे त्याच्यावर सी नसणार, तो बाहेर असणार. म्हणून तिथे तुम्ही म्हणताय की लाईन जॉईनिंग ए बी. त्या प्रत्येक शब्द तसा का आला? तर ते इथे तुम्हाला ठीक आहे, इथे तुम्ही म्हणू शकता की ऑन द सेगमेंट जॉईनिंग ए अँड बी, परंतु इथे तसं नाही होणार. म्हणजे मला हे एक्सटेंड करावं लागणार. म्हणजेच असं मी म्हणणार की ही जी लाईन आहे पासिंग थ्रू ए आणि बी त्याच्यावर सी आहे. मग तेच इथे आपण म्हणतो. गणितामध्ये एका सिच्युएशनसाठी वेगळं आणि एका सिच्युएशनसाठी वेगळं असं करत नाही, जनरलायझेशन्स करतात. मग हा थिअरम आपण आता डिस्कस करूया. सोपा आहे. त्याच्यातली थीम मी तुम्हाला सांगतो, पण प्रथम आपण एक डायग्रॅम काढूया. ओके, विल ड्रॉ वन फिगर. एक सर्कल, नंतर दुसरं सर्कल जे त्याला एक्सटर्नली टच करेल,
दिस इज वन फिगर. आणि दुसरी एक आपल्याला फिगर काढायची आहे की ज्याच्यामध्ये सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करतील. म्हणून हे एक सर्कल आणि दुसरं सर्कल जे इंटरनली त्याला टच करेल. लहान काढूया ते सर्कल एवढंच, आणि ते इंटरनली त्याला टच करेल. असं आपल्याला ते डायग्रॅम काढायचं. आता काय होणार बघा, आपण असं मानूया की या सर्कलचं जे सेंटर आहे ते समजा ए आहे आणि इथलं सेंटर बी आहे. ठीक आहे. तसंच इथे पण हे सेंटर आपण ए घेऊया मेन सर्कलचं, आणि दुसऱ्या या सर्कलचं बी घेऊया. त्यामुळे यांना जोडणारा जो लाईन सेगमेंट आहे ए बी, दिस इज दॅट ए बी, दिस इज ऑल्सो ए बी. लाईन काढायची आहे मला. आता काय होणार बघा, तुम्ही जर इथे नावं दिली, हे सेंटर ए, दिस इज सेंटर बी, दिस पॉईंट ऑफ टचिंग इज सी, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो. तसंच इथे हा ए, इथे हे सेंटर बी आणि हा पॉईंट ऑफ टच सी. तर इथे मला लिहिता येत नाही म्हणून जरा वर लिहिलं आहे. ओके. आणि मग काय करूया आपण की एक टँजंट आपण काढूया, कॉमन टँजंट ज्या दोघांना आहे. म्हणजे मगाच्या फिगरमध्ये मी काढलं होतं ना तसं, की हे इथून आपण जाणारी टँजंट काढूया. ओके. तसंच इथे टँजंट काढूया. सो दिस इज दॅट टँजंट. तसंच इथे ही टँजंट झाली. ठीक आहे. आता काय होतं आहे बघा, आपण याला नाव देऊया. दिस इज से एल, दिस इज ऑल्सो एल. मग मला प्रूफ काय करायचं आहे, स्टेटमेंट आपण लिहूया. त्याची प्रूफ अगदी सोपी आहे. स्टेटमेंट काय आहे बघा, त्याला काय म्हणायचं आधी, थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. जी सर्कल्स एकमेकांना टच करतात त्यांच्या बाबतीतला हा थिअरम, टचिंग सर्कल्स. काय स्टेटमेंट आहे ॲक्च्युअली, थिअरमची स्टेटमेंट काय आहे बघा, THM म्हणजेच थिअरम, शॉर्ट फॉर्म आहे तो. इफ टू सर्कल्स टच ईच अदर, ओके, their point of contact lies on the line joining their centers. ठीक आहे. मग आता काय बघा, इथे मला गिव्हन आणि जे लिहायचं आहे ते इथे लिहिलेलं आहे. आय विल नॉट राईट इट अगेन, इट इज ऑलरेडी रिटन हिअर. मेन पार्ट इज द प्रूफ. काय दिलं आहे बघा तुम्हाला, सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स विथ सेंटर ए आणि बी. ही दोन सर्कल्स आहेत इथे पण, आणि त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे. इथे पण तो सी आहे. फक्त इथे ते एक्सटर्नली एकमेकांना टच करतायत, इथे इंटरनली टच करतायत. परंतु बाकी वर्णन तेच राहणार ना, की सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ही ऑफ द टू सर्कल्स वेअर द सर्कल्स आर विथ सेंटर ए आणि सेंटर बी. ठीक आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, हा जो पॉईंट ऑफ बघा, प्रूव्ह काय करायचं आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कुठला, सी. इथे पण तो सी आहे, इथे पण सी आहे. लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे मला प्रूव्ह काय करायचं आहे, पॉईंट सी लाईज ऑन लाईन ए बी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लाईन ए बी म्हणतोय आपण डेलिबरेटली, नॉट सेगमेंट ए बी. पॉईंट सी लाईज ऑन लाईन ए बी. मग आता काय होतं आहे बघा, तुम्हाला ऑलरेडी टँजंट थिअरम तुम्ही शिकलेला आहात. बघा आता एल आपण कॉमन टँजंट घेऊया, इथे पण आणि इथे पण. त्यामुळे काय होणार, हे जे ए सी आहे ही त्याची त्रिज्या आहे. या सर्कलची ए सी ही रॅडियस आहे, या सर्कलची बी सी ही रॅडियस आहे. त्यामुळे ए सी एलला परपेंडिक्युलर असणार, बी सी पण एलला परपेंडिक्युलर असणार. तसंच इथे पण ए सी विल बी परपेंडिक्युलर टू एल, बी सी ऑल्सो विल बी परपेंडिक्युलर टू एल. पण एल ही एकच लाईन आहे, त्यामुळे ही एकच लाईन असणार. ए सी आणि बी सी ही एकाच लाईनवरचे तिन्ही पॉईंट्स असणार, ए सी आणि बी.
बघा इथे काय म्हटलंय, लेट एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी. आपण ती प्रूफ इथे लिहूया सो दॅट आय विल बी एबल टू एक्सप्लेन ऑल्सो ॲट द टाइम ऑफ रायटिंग. सो प्रूफ, पी एफ म्हणजे प्रूफ. काय होतंय बघा, लेट लाईन एल बी कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी. लेट लाईन एल बी कॉमन टँजंट passing through C. बघा या सी मधून जाणारी ही कॉमन टँजंट आहे. कॉमन टँजंट मला अशी पण काढता येईल, या सर्कलला आणि या सर्कलला टँजंट कॉमन अशी पण इथे काढता येईल, पण मग ती सी मधून जाणारी नाही. म्हणून हे लिहिणं किती महत्त्वाचं आहे बघा. लेट एल बी द कॉमन टँजंट नुसतं म्हणून जाणार नाही, पासिंग थ्रू सी हे महत्त्वाचं आहे, बरोबर ना. ऑफ टू टचिंग सर्कल्स, कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी ऑफ द टू टचिंग सर्कल्स, ऑफ टू टचिंग सर्कल्स. कॉमन टँजंट कोणाची, या दोन सर्कल्सची. मग त्याच्यामुळे काय होणार बघा, ए टू सी ही या सर्कलची रॅडियस आहे आणि इथे त्या सीला ही टँजंट आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए सी. तसंच लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी ऑल्सो. दिस इज बाय टँजंट थिअरम. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए सी. ऑल्सो लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी. काय आहे बघा, ए सी ही रॅडियस आहे, रॅडियस ही सेगमेंट असणार, लाईन नव्हे. तसंच बी सी ही रॅडियस आहे, ती सेगमेंट, बरोबर ना. मग त्याला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. ऑन व्हॉट बेसिस वी कॅन से दिस, बाय टँजंट थिअरम, बरोबर आहे. म्हणून त्याचा अर्थ काय झाला, जर सेगमेंट ए सी आणि लाईन परपेंडिक्युलर असेल तर मी काय म्हणू शकतो की लाईन so segment AC is perpendicular to line L and segment BC. दोन्ही गोष्टी झाल्या. So I can say segment AC and segment BC both are perpendicular to line L. Perpendicular to line L. Okay. म्हणून मग काय अर्थ झाला बघा की थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. थ्रू सी ओनली वन लाईन, दिस इज ऑब्वियस ना. थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू एल कॅन बी ड्रॉन. बघा सी हा जो पॉईंट आहे तिथून मला या एलला परपेंडिक्युलर लाईन काढायची, ती एकच असणार. वेगवेगळ्या कशा काढता येतील परपेंडिक्युलर लाईन. एक समजा मला ही एक लाईन दिलेली आहे आणि याला मला परपेंडिक्युलर लाईन या पॉईंटमधून जाणारी काढायची आहे, तर अनेक काढता येतील का, नाही, एकच काढता येणार. ही अशी ही लाईन दिलेली आहे मला एल, त्याच्यावरचा पी हा पॉईंट दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे लाईन एलला पी मधून जाणाऱ्या परपेंडिक्युलर लाईन्स काढा. किती लाईन्स काढता येतील, एकच काढता येईल, अनेक नाहीच काढता येणार. म्हणजेच मग काय झालं, ही एकच लाईन आहे ज्याच्यामधून ती म्हणजे ही जी लाईन आता आहे थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. म्हणजेच काय होणार, ए सी आणि बी हे त्या एकाच लाईनवर असणार. मग एकाच लाईनवर असणार म्हणजेच काय झालं, ए सी बी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. सेम स्टोरी हिअर. सो ह्याच्यातून मला काय कन्क्लुजन मिळतं, दिस इम्प्लाइज, काय कन्क्लुजन मला मिळतं, this implies points C, A, B are collinear. Points C, A and B are collinear. This is what I get. मग तेच मला सिद्ध करायचं आहे ना. बघा द पॉईंट सी काय प्रूव्ह करायचं आहे, पॉईंट सी लाईज ऑन ए बी. सी हा पॉईंट ए बी या दोन बिंदूंना जोडणाऱ्या लाईनवर आहे. म्हणजेच काय झालं, ए सी आणि बी हे पॉईंट्स कोलिनियर आहेत, हे मला सिद्ध करायचं. आणि
कसं असणार, ज्यावेळी सर्कल्स एकमेकांना बाहेरून टच करतायत त्यावेळी तो पॉईंट ए आणि बी या दोन लाईनवरच्या पॉईंटच्या मध्ये असणार, आत असणार, इंटरनली असणार, आणि इथे तो एक्सटर्नली असणार. पण ए बी यांना जोडणारी जी लाईन आहे त्याच्यावरच सी आहे. म्हणजेच काय झालं, सी ए बी हे तीनही पॉईंट्स कोलिनियर आहेत. सेम स्टोरी हिअर, सी ए बी आर कोलिनियर. म्हणजेच काय, पॉईंट सी लाईज ऑन ए बी असं सिद्ध झालं. त्यामुळे हा अतिशय सोपा थिअरम आहे पण फार महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये आपण काय सांगतो आहोत की ज्यावेळी सर्कल्स एकमेकांना टच करतात, मग ते एक्सटर्नली टच करत असू देत अथवा इंटरनली टच करत असू देत, तो जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, ज्या पॉईंटला सर्कल्स एकमेकांना टच करतात तो पॉईंट त्या दोन सेंटर्सना जोडणारी जी लाईन असेल, सेंटर्स कुणाची, त्या दोन सर्कल्सची. म्हणजे आता या आपल्या पर्टिक्युलर डायग्राममध्ये ए आणि बी आहेत, त्यांना जोडणारी जी लाईन असेल, आपण लाईन सेगमेंट म्हणत नाही. इथे लाईन सेगमेंट म्हटलं तर आहे का सी ए बीवर? नाही. म्हणून लाईन ए बी, लाईन इज अनएंडिंग ऑन बोथ साईड. सेगमेंट म्हटलं की तो तेवढाच भाग झाला. या फिगरमध्ये तुमचं ठीक आहे की सी लाईज ऑन लाईन जॉईनिंग ए अँड बी, बट हिअर सेगमेंट जॉईनिंग ए अँड बी, बट हिअर इट इज नॉट सो. म्हणून आपण लाईन म्हटलेलं आहे. बघा, प्रत्येक शब्द जो आपण थिअरमच्या स्टेटमेंटमध्ये लिहित असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. काहीही लिहून मॅथमॅटिक्समध्ये चालत नाही. गणित हे मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, प्रिसाईज सायन्स आहे. प्रिसाईज जेवढं आपण म्हणतो तेवढाच त्याचा अर्थ असतो. सो वी कॅनॉट से एनिथिंग अदर दॅन दॅट. म्हणून इथे लाईन हा शब्द महत्त्वाचा आहे, नॉट लाईन सेगमेंट. हे बारकावे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बारकावे यातले महत्त्वाचे आहे. कितीतरी महत्त्वाचा थिअरम आहे हा, थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. आणि मागे आपण असं शिकलेलो आहोत की असं ज्यावेळी सर्कल्स एकमेकांना टच करतात एक्सटर्नली, त्यावेळी या दोन सेंटर्समधलं अंतर म्हणजेच या रॅडियाच्या बेरजे एवढं असतं, R1 आणि R2. आणि इथे पण बघा, हे संपूर्ण इथून इथपर्यंत हे R1 झालं आणि इथून इथपर्यंत हे R2 झालं. मग त्यावेळी यातलं अंतर काय असणार, ए आणि बी मधलं. R1 मधून हे वजा करावं लागेल, ए टू सी मधून बी टू सी वजा केलं की मला ए टू बी हे अंतर मिळणार. पण ए टू सी म्हणजेच पहिल्या मोठ्या सर्कलची रॅडियस आहे, त्याला आपण R1 म्हटलं. बी टू सी ही छोट्या सर्कलची रॅडियस आहे, त्याला R2 म्हटलं. तर R1 मायनस R2 म्हणजेच तुझं डिस्टन्स बिटवीन ए आणि बी असणार. सो डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स काय असतं, वेन सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. आणि डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स काय असतं, वेन सर्कल्स टच इच अदर इंटरनली. दिस वी शुड नो. आणि आता या थिअरममध्ये आपण असं सांगितलं की सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली किंवा इंटरनली कशीही टच करू देत, त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो त्या दोन सेंटर्सला जोडणाऱ्या लाईनवर असतो. म्हणजे तो जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आणि ती दोन सेंटर्स हे तीनही पॉईंट्स कोलिनियर असतात. सी, दोन पॉईंट्स कोलिनियर असतात ह्याच्यात काही कौतुकच नाही. कुठलेही दोन पॉईंट्स कोलिनियर असतात. वेदर 3 पॉईंट्स आर कोलिनियर, दॅट इज द क्वेश्चन अँड दॅट इज आन्सर्ड हिअर. So I hope you understood this result. We will continue in the next lecture. Again at the end I will appeal to subscribe my channel if you have not yet done and take advantage of all these lectures. Thank you.